हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपली परीक्षा जी नवोदयची आहे ती जवळ आलेली आहे आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपले या मागच्या वर्षी 2023-24 मध्ये 5 विद्यार्थी नवोदयला पात्र झाले होते. तर यावर्षी सुद्धा 24-25 साठी आपण तयारी करत आहोत. परीक्षा लवकरच आहे, त्यासाठी आपल्याला सर्व एक्सरसाइज आणि पूर्ण तयारी करणं आवश्यक आहे. तर या चॅनलवर तुम्हाला सर्व एक्सरसाइज या छान स्वरूपामध्ये मिळणार आहेत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला करूया क्लासला सुरुवात. या ठिकाणी पहिला प्रश्न बघा. ही एक्सरसाइज आहे 1.2. तर 1.2 मध्ये या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय दिला आहे तो समजून घेऊया. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्येतील मूळ संख्यांची बेरीज किती आहे? आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावरचे प्रश्न परीक्षेला दरवर्षी येतात. त्या मूळ संख्या तुम्ही तयार करून ठेवणं आवश्यक आहे. त्या मूळ संख्या एकदा लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीनं. आता मी यामधल्या कोणत्या मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला सांगतो बघा. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 17 ही एक मूळ संख्या आहे. त्यानंतर 13 ही एक मूळ संख्या आहे. 41 देखील मूळ संख्या आहे. 2 मूळ संख्या आहे. 31 ही मूळ संख्या आहे. एवढ्या मूळ संख्या आहेत. आपण लिहूयात आणि त्याची बेरीज करूयात. 17, त्यानंतर 13, 41, 2 आणि 31. मग या ठिकाणी जर आपण यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय मिळेल बघूयात. 7 आणि 3 10, 1 11, 12 13 आणि 1 14. 14 साठी इथं 4 आणि हातचाला 1. 1 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 3 10. म्हणजे 104 या ठिकाणी हे आपलं उत्तर असणार आहे. मग 104 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. बघा, तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या मित्रांना सुद्धा ह्या क्लासची लिंक शेअर करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनाच फायदा होईल. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा. पुढचा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, या ठिकाणी काही विधानं दिली आहेत. तर 0 ही विषम संख्या हे विधान आहे. तर 0 ही समही नसते, विषमही नसते. 0 ही सम आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर नाही. 0 ही मूळ सुद्धा नसते. म्हणजे काय म्हटलं आहे? 0 हे बघा, सम, विषम नाही, सम नाही, मूळही नाही. 0 ही संख्या, 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. हा जो 4 नंबरचा पर्याय आहे तो आपला बरोबर असणार आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न स्क्रीनवर. प्रश्न समजून घेऊया अगोदर काय म्हटलं आहे. तर 3ची दर्शनी किंमत आणि या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. आता या ठिकाणी बघा, दर्शनी किंमत म्हणजे 3च असतं. तर ही संख्या स्थानिक किमतीला बघा, या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे या ठिकाणी 6000. काय किंमत? 6000 नाही, आपल्याला हे करायचंय 1000 आणि 10,000, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 30,000 मिळतील. किती मिळतील? 30,000. कारण आपण 3 या संख्येत सांगितलेलं आहे आपल्याला. बघ, आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं? दर्शनी किंमत 3ची 3 असते, ती यामधून वजा करायची. मग वजा करण्यासाठी सोपं, तुम्हाला माहित आहे कशी वजा करतात. तर या 3ला आपण 2 करूया. हातचा देऊया इकडे. इथे 9, इथे 9, इथे 9 आणि इथे 10. 10तून 3 गेले, 7 राहिले. या ठिकाणी 9 9 9 आणि इथे 2. बघा, 29,997 हे उत्तर आपलं आहे आणि पर्याय क्रमांक किती? 2. या ठिकाणी बी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आपला जो पुढचा प्रश्न असणार आहे तो या ठिकाणी स्क्रीनवर बघा. बघा, प्रश्न वाचूयात. 33 आणि 97 या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? दोन्ही मूळ संख्या आहेत असं म्हटलं आहे, परंतु 33 ही मूळ संख्या नाही, तिला 11ने भाग जातो, म्हणून हे बरोबर नाहीये. दोन्ही सहमूळ संख्या आहेत, हे एक वाक्य आहे. दोन्ही 11ची गुणित आहेत, तर 97ला 11ने भाग जात नाही, म्हणून हे पण चुकीचं आहे.
पुढचं आहे दोन्ही समसंख्या आहेत, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे 3 हे जर चुकीचे आली तर हे बी विधान आपलं बरोबर होणार आहे, कारण दोन्ही सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे काय असतं, तर ज्या संख्येच्या दोन्हीचा अवयव एकच समान असतो त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. जसं आपण 33चं बघितलं तर 33चे अवयव कोण कोण, 1 गुणिले 3 गुणिले 11, आणि 97 ही मूळ संख्या असल्यामुळे तिचं फक्त 1 गुणिले 97 असं होईल. आणि या ठिकाणी जर बघितलं आपण दोघांमध्ये कॉमन कोण आहे, तर या ठिकाणी 1 आणि 1च कॉमन आहे, म्हणून ही सहमूळ संख्या आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय आहे. अगदी सोपा असा प्रश्न आहे, पण परीक्षेला येतो. तर हा प्रश्न म्हणतो, पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते. दिसणारी सुद्धा आणि तिची असलेली किंमत सुद्धा सारखी असते, अशी कोणती संख्या आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं तर आपलं उत्तर असणार आहे 0. एक संख्या लिहितो, 3, 0, 5, 6, 7. 5ची किंमत आपण दर्शनी बघितली तर 5 होईल, स्थानिक किंमत बघितली तर 500 होईल. परंतु शून्यची दर्शनी किंमतही 0 असते आणि स्थानिक किंमत सुद्धा 0 असते, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. चला समजलंय की नाही बघा. यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे, आणि पुढचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर तुमच्यासाठी बघा काय म्हटलं आहे. 6405, 6406, हा 6 नाही, हा प्रश्न 6वा आहे. 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी 5 अंकी संख्या आपल्याला शोधायची, ती पण कोणती, सर्वात लहान. आता लहानात लहान संख्या बनवण्यासाठी आपल्याला नियम माहित आहे काय करावं लागतं. तर बघा या ठिकाणी काय केलं पाहिजे आपण, तर सर्वात अगोदर या ठिकाणी 0 आहे, म्हणून 0 पेक्षा मोठी असलेली संख्या अगोदर घेऊया. त्यानंतर 0, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 5. आता आपण बघितलं संख्या तयार केली, पण ही झाली 4 अंकी. मग आता 5 अंकी करण्यासाठी काय करावं बरं, तर इथे आपल्याला 3 आणि हा लहानात लहान पाहिजे म्हणून दोनदा 0 घेऊया, मग 4 आणि मग 5. तर ही सगळ्यात लहानात लहान संख्या तयार होईल. बघा या ठिकाणी कुठे आहे बरं संख्या, तर ही आहे बी, आणि हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. आता आपल्याकडे बघूयात प्रश्न आणखी आहेत. आता शेवटचा एक प्रश्न आहे आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा. 2016च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता, म्हणून हा प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे. यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. हे चिन्ह मोठ्या संख्येसाठी आणि हे चिन्ह लहान संख्येसाठी. मग आता बघूयात आपण काय होऊ शकतं. तर या ठिकाणी आपण किमती ठेवून बघूया. जसं इथं आपण 1 ठेवलं, 1चा वर्ग मोठा हा 1च्या घनपेक्षा, मग 1चा वर्ग 1 आणि 1चा घन 1, म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान आपलं बरोबर होऊ शकत नाही. तसं काही होऊ शकत नाही. बी बघूया. बी म्हटलं 1चा घन लिहिला, तो 1च्या वर्गापेक्षा मोठा आहे. 1चा घन 1 आणि 1चा वर्ग सुद्धा 1, म्हणजे हे सुद्धा बरोबर नाही. इथं काय पाहिजे, 1 बरोबर 1 किंवा 1 बरोबर 1 असं पाहिजे, परंतु हे मोठी संख्या दाखवली, म्हणजे हे दोन्ही पण होणार नाही. आता तिसरं उत्तर काय आहे ते बघूया, समजून घेऊया. तिसरा पर्याय आहे 1चा वर्ग वजा 1चा घन हा मोठा आहे 0 पेक्षा. मग या ठिकाणी 1चा वर्ग 1 वजा 1चा घन सुद्धा 1 आणि या ठिकाणी 0. एकातून 1 केला 0 राहिला आणि 0चे 0, तर मग या ठिकाणी हे सुद्धा बरोबर होणार नाही. या ठिकाणी जर बघितलं तर n ची व्हॅल्यू आपण 1 ठेवू शकतो, 2 ठेवू शकतो, किती पण ठेवू शकतो, आणि ती 0 पेक्षा नेहमी मोठी असणार आहे. n ची व्हॅल्यू, n म्हणजे नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात, 1, 2, 3. मग या ठिकाणी डी हे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. बघा डी हे आपलं ऑप्शन बरोबर असणार आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 1.2 आपण छान पद्धतीनं पूर्ण केले आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर आमची पूर्ण सिरीज या ठिकाणी आहे. प्लेलिस्ट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं अत्यंत आवश्यक आहे. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. नोटिफिकेशन आलं म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ बघाल. त्यासाठी काय करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब कराच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.